हाय, वेलकम टू द डे 66. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आज बनवायला घेतलं होतं हे बोंबीलचं आंबट. तर ही रेसिपी तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा कारण मी खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. मग मीरूसोबत खेळायला आले होते त्याचे फ्रेंड्स आणि हे तिघं पण खेळत होते. तोपर्यंत माझं जेवण पण रेडी झालेलं. मग मी मस्त लगेच जेवून घेतलं आणि मीरूला मी नेलं लगेच झोपवायला आणि ह्याची ॲक्टिंग बघा कशी झोपायची. मग मी त्याला झोपवलं आणि गेली मिररमध्ये बघायला, तर बापरे! माझ्या केसांची काय हालत झाली होती. म्हणजे एवढी बेकार हालत झाली होती का काय सांगू मी. मग मी पटापट रेडी झाली आणि निघाली पार्लरला जायला. तर गौतमी ताईने मला कधीपासनं इन्व्हाईट केली होती तिच्या पार्लरमध्ये कोलॅबसाठी. तर मग मला कधीपासनं वेळच नव्हता मिळत. मग मी आज वेळ काढला आणि मीरूला पण उठवलं मी आणि त्याला रेडी केलं आणि मग आम्ही निघालो पार्लरला जायला. तर ते पार्लर होतं द्रोणागिरीमध्ये सेक्टर 52 मध्ये. मग आम्ही जायला निघालोच तेवढ्यात एवढा पाऊस भेटला होता रस्त्यामध्ये, तर कुठं थांबायला पण चान्स नव्हता. मग आम्ही एवढे भिजलो होतो आणि मग थोड्या वेळासाठी थांबलो एका शेडमध्ये. तर पुढे आलो पाऊस थांबल्यावर आणि माझी स्कूटीच फसली होती. मग मी मीरूला खाली उतरलं आणि मग स्कूटी काढून घेतली. मग आम्ही पोहोचलो होतो पार्लरमध्ये. तर ह्या पार्लरचं नाव आहे दृष्टी ब्युटी पार्लर आणि कोणाला जायचं असेल तर त्यांचं कॉन्टॅक्ट दिलेलं आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जाऊ शकता. आणि तिथे गेल्या-गेल्या बघितलं तर इथं ऑल टाइप्स ऑफ फेशियल्स अवेलेबल होत्या. हायड्रा फेशियल पण अवेलेबल होती आणि इथे तुम्हाला छोटे-छोटे ज्वेलरी एक्सेसरीज पण भेटतील. मग ताईने घेतला माझा हेअर स्पा करायला. तर मला डॅन्ड्रफ पण झालं होतं. मग त्यांनी डॅन्ड्रफ ट्रीटमेंट पण केली आणि बापरे! मसाज तर एवढी भारी दिली होती, मला तर तिथंच झोप आली होती. मग मसाज वगैरे झाल्यावर घेतलं हेअर वॉश करायला आणि हां, इथे तुम्हाला ऑल टाइप्स ऑफ ब्युटी सर्व्हिस केल्या जातील लाइक मॅनिक्युअर, पेडिक्युअर, जेल वॅक्स, क्लीनअप अशा सगळ्या सर्व्हिस इथे केल्या जातील. अँड गाईज लुक ॲट माय हेअर्स किती फरक पडलाय बघा. म्हणजे खूप छान त्यांनी माझा हेअर स्पा केला. मला तो खूप जास्त आवडला. तुम्ही पण जा आणि तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. मग ते झाल्यानंतर मी निघाली घरी यायला. तर घरी येऊन बघते तर आमची लाईटच गेली होती आणि त्यात मला जेवण पण बनवायचं होतं. मग मी पटापट घेतलं जेवण बनवायला आणि जेवण झाल्या-झाल्या लगेच जेवायला घेतलं कारण खूप जास्त भूक लागली होती आणि आमची रात्रभर लाईट नाही आली. रात्रीचे 3:30 वाजले तरी पण लाईटचा काही पत्ता नाही. मग आम्ही सगळ्या विंडोज ओपन केल्या होत्या आणि मीरू आणि मी हॉलमध्येच झोपायला आली कारण बेडरूममध्ये तर बिलकुल हवा नव्हती येत आणि रात्रभर आम्ही जागेच होतो. तर आजचा व्लॉग इथे सेंड करते. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.